नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख भरतीचा अंतिम निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सोबतच बघा प्रतीक्षा यादी पण लावण्यात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत निकाल बघितला नसेल तर बघा निकाल कशाप्रकारे बघता येणार याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सर्वप्रथम जर बघितलं तर महाभूमी.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर संपूर्ण जे रिझल्टची प्रक्रिया आहे यावरती माहिती देण्यात आलेली आहे, ते आपण जाणून घेऊया. तुम्ही इथं बघू शकता की भूमी अभिलेख विभाग भूकरमापक सरळ सेवा भरती 2025 विभागनिहाय निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे तुम्हाला इथं लावण्यात दिसून येणार आहे. तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक विभागाची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ते इथं लावण्यात आलेली आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्या तुमच्या विभागाच्या निकालाची माहिती बघितली नसेल तर बघा वेबसाईटवरून तुम्ही बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रत्येक विभागाची निकालाची जी PDF आहे मी तुम्हाला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघू शकता. टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण जे निकालाची माहिती आहे तुम्ही बघून घेसाल. आता बघा सर्वात अगोदर जर बघितलं आपण पुणे विभागाबद्दल तर बघा त्यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी म्हणजे की बघा निवड किती वर झालेली आहे आणि किती कट ऑफ गेलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्हाला इथे बघायला मिळणार की भूमी अभिलेख विभाग गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त भरण्याबाबतची जाहिरात 2025 पुणे विभाग. आता बघा उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या अधीनस्थ विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 व 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत बघा ऑनलाईन परीक्षा जी घेण्यात आलेली होती. सदर ऑनलाईन परीक्षेचा जो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट गुणानुक्रमे निकाल जो आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 30/1/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याबद्दलची पण माहिती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली होतीच. आता बघा ऑनलाईन परीक्षा निकालाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी आधारे प्रादेशिक निवड समितीने दिनांक 11/2/2026 ते 14/2/2026 या कालावधीत बघा कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरवलेल्या उमेदवारांमधून विभागात उपलब्ध व सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीने नियुक्तीकामी शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड यादी व प्रतीक्षा यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. याबद्दलची माहिती जर बघितली तर यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे गट क भूकरमापक संवर्ग सरळ सेवा भरती सन 2025 निवड यादी, जे की बघा प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं निवड यादीबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा ओपन मध्ये जर बघितलं सर्वसाधारण विद्यार्थी तर बघा कट ऑफ जर बघितला तर बघा 186 मार्क जे आहे यावरती कट ऑफ म्हणजे की हायेस्ट ऑफर तुम्हाला इथं पुणे विभागामध्ये दिसून येणार आहे ओपन जनरल मध्ये. आता बघा संपूर्ण जे निवड यादी आहे प्रत्येक प्रवर्गानुसार इथं देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघून घेसाल. आणि याच PDF मध्ये जर बघितलं सर्वात शेवटी एंडला तुम्हाला प्रतीक्षा यादी पण देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं खाली जर आपण आलो तर बघा तुम्हाला इथं प्रतीक्षा यादीबद्दल पण इथं माहिती देण्यात आलेली आहे, जो की बघा प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं तर उमेदवार 180 जो आहे 178 या एवढ्यापर्यंत जर बघितलं तर प्रतीक्षा यादी जी आहे ओपन जनरलची इथं लावण्यात आलेली आहे. तुमच्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तुम्ही बघू शकता की किती कट ऑफ गेलेला आहे. सोबतच बघा तुमचे नाव जर का या लिस्टमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि बघा तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि तुमची जर का प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकेल का. तर बघा ज्या कोणा उमेदवारांनी जर का त्यांचं निवड झाल्यानंतर पण जॉईनिंग केली नाही तर नक्कीच तुम्हाला म्हणजे की सिलेक्शनसाठी बोलवण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारे जर बघितलं तर बाकी जे विभाग आहेत त्यांचा पण निकाल जर बघितलं त्यांच्याबद्दलची पण माहिती आपण जाणून घेऊया. आता बघा मुंबई विभागाचा जर निकाल बघितले तर यामध्ये किती कट ऑफ केलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. आता बघा मुंबई विभाग म्हणजे की कोकण विभागामध्ये जर बघितलं तर निवड यादी यामध्ये इथं देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर जर बघितलं तुम्हाला इथं एक सर्व्हिसमॅन मध्ये किती गुण मिळालेले आहे, सोबतच बघा त्यांची निवड यादी लावण्यात आलेली आहे. आता बघा ओपन जनरल मध्ये जर बघितलं तर किती कट ऑफ गेलेला आहे तर बघा तुम्ही इथं बघू शकता मुंबई विभागामध्ये ओबीसी साठी जर बघितलं तर कॅटेगरी ओबीसी 190 जो आहे म्हणजे की हायर विद्यार्थी तुम्हाला कोकण विभागामध्ये दिसून येणार आहे. एवढा जर बघितलं तर यामध्ये कट ऑफ जो इथे देण्यात आलेला आहे हायर विद्यार्थीचा. आता बघा संपूर्ण जे निकालाची माहिती आहे या PDF मध्ये तुम्हाला सेम दाखवण्यात आलेली आहे. सोबतच बघा तुम्हाला इथं खाली प्रतीक्षा यादी पण देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणखी जर बघितलं तर बघा यामध्ये खाली काय काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा तुम्ही इथं बघू शकता की वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. उमेदवारांची अंतिम नियुक्ती, संबंधित उमेदवारांची ओळख, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल,
चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे बघा समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे. उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध बाद ठरविल्यास, तसेच बघा वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरविल्यास संबंधित उमेदवारांचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येणार आहे. तर बघा कशा प्रकारे जर बघितलं प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. तर बघा कोण्या उमेदवारांची जर बघितलं समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल आणि ते जर का माहिती खोटी आढळली, तर अशा विद्यार्थ्यांना जर बघितलं तर निवड यादीमधून कमी करण्यात येणार आहे आणि प्रतीक्षा यादीच्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा अशा प्रकारची जर बघितली तर बघा प्रत्येक विभागाची निकालाची जी माहिती आहे तुम्ही बघून घ्याल. तर बघा अशा प्रकारची जर बघितली तर महत्त्वाची जी माहिती आहे मी तुम्हाला दिलेली आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत निकाल बघितला नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.